स्वाभिमान टैक्सी ऑटो रिक्शा यूनियन के माध्यम से वाशीनाका महाड़ा कॉलोनी में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मनाई गई, जिसमें इस अवसर पर भारतीय जनता पार्टी के अणुशक्ति नगर विधानसभा के उपाध्यक्ष श्रीधर ठोंबरे ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर पुष्प अर्पित किया, जिसमें इस अवसर पर यूनियन के सभी पदाधिकारी मौजूद थे और श्रीधर ठोंबरे ने सभी लोगों को छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर बधाई दी। छत्रपती शिवाजी महाराज यांना पहिलं मानाचा मुद्रा त्यांना आणि 394 जयंती साजरी या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि आपणास माहित आहे की गेल्या 10 वर्षापासून जे मोदी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल ते आदर्श निर्माण केलेला आहे। आग्र्यामध्ये सुद्धा आपण जयंती साजरी होत नव्हती, आता आपण आपलं सरकार आल्यापासून आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत आहे की शिवाजी महाराज हे आराध्य दैवत असल्यासारखे आहे, रयतेचा विचार करणारे आहेत आणि सर्व समाजाला धरून चालणारे असे राज्य होते। असं राज्य आपल्याला छत्रपती शिवाजी राजा होणं शक्य नाही आहे। त्यासाठी आपण सर्व आमचे पदाधिकारीगण आणि सर्व मान्यवर या जयंती साजरी उत्साहाने या महाड़ा कॉलनीमध्ये साजरे करत आहेत, मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरे करत आहेत। सगळे लोक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत। त्यांना एक शुभेच्छा आहे की सरकार शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार यांनी चांगल्या शिवाजीच्या विचाराच्या योजना राबवण्यात यावा, जनसामान्याला चांगल्या प्रकारचा न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही त्यांना इच्छा व्यक्त करतो। अब एवढंच सांगतो की ही आमची सार्वजनिक आहे रिक्षा संघटना वगैरे आहे। रिक्षा संघटनामध्ये यासाठी उपस्थित केलेली आहे की जेणे इथे रहिवासी आहेत या लोकांना खूपच हाल अपेक्षा करतात। गाडी लावण्यासाठी पार्किंग करण्यासाठी कुठे जागा नाही आहे, गाडीची मोडतोड चोरतोड सगळी काही होतात इकडे आणि पोलीस दुर्लक्ष करतात आमच्याकडे। तर आम्हाला एक संघटना तयार करायची होती आणि लोकांकडे जागृती करायची होती। जसं शिवाजी महाराजांनी इथे जागृती केलेली आहे, रयतेमध्ये त्यांनी जे प्रेम भावना तयार केलेली आहे तिची आम्हाला पूर्ण करायची आहेत, म्हणून ही संघटना केली। आमचं हे दुसरं वर्ष आहे। साहेब आलेत, खूप छान आलेत, कारण हे संदेश आमचा वरपर्यंत पोहोचवणार आहेत, कारण आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत या पूर्ण वरपर्यंत जात नाहीत। पण टोंबरे साहेब नको, आम्ही इथे स्वाभिमान संघटना आहे रिक्षा टॅक्सी युनियन म्हणून आमचे नारायण राणे साहेबांची संघटना आहे। नितेश राणे साहेब आम्हाला सपोर्ट करतात। खूप चांगली संघटना आमच्या इकडे आहे आणि आम्ही सध्या इथे तरी 25-30 लोक आम्ही आहोत। सध्या काही कामावरती गेलेत, काही एवढे जण आम्ही इथे उपस्थित आहोत। सगळ्यांचं मिळून जुळून संघर्ष चालू असतो तिकडे की चांगल्याच प्रकारे चांगलं काम करावं आणि लोकांना इथे शांततेत राहण्यात यावं। 394 जयंती साजरी पुऱ्या भारतात होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर जल्लोषाने आनंदाने साजरी केली जाते। आज आपणास पाहतात की ते ज्यांचा विषय जो आहे मराठी समाजाचा तो पण विषय हाताळण्याचा आमचे शिंदे साहेब करत आहेत व देवेंद्र फडणवीस साहेब ते हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत, सर्वांना न्याय द्यायचं काम करत आहेत। खरोखरच हे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे सरकार हे हिंदुत्वाचे विचार घेऊन चालणारं सरकार आहे आणि त्यांना सर्वांना चलून घेऊन अशा सगळ्या दूर दबलेल्या लोकांना सुद्धा घेऊन चालण्याचं काम करत आहेत। जे शासनाच्या विविध योजना आहेत ते सुद्धा मराठ्याच्या ओबीसीची योजना त्यांना निधी मोठ्या प्रमाणात देत आहे। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।